इंदू काय झाला? काय आहे सगळं? भूक लागली लय भूक लागली जेवण तर गिळलास सगळं गिळलास आणि माझ्यासाठी काय ठेवलं? रिकामा पातेली ताटा आणि शिता. पण सरिता काढून ठेवलास ना तू सगळं? होय आहे, मी तर सगळं. मग हे कुत्र्या मांजूरनी गिळला ते हवेत उडाला. असं का करतास? जेवण ठेवलेला तुमची शपथ. मग मी काय खोटं बोलतोय? पोटात आग पडली काय खाऊ? तुझी चामडी सोलून भाजून खाऊ? अण्णा काय करतात? सोडा ती का? माझ्या घरात नांदता काय हो करेन? मग काय आता जीव घेणार असस? हा, आधीच इतकी वर्ष मर मर मारता तुमच्यासाठी. तुमका काय पडलेलं नाही? अहो तुम्ही येऊस तर रात्रभर जागे असता, जेवत नाही. अजून काय आणि किती मारणार ती का? अण्णा दत्ता गप्रव. आहे त्याने का घबरावायचं? वाणबान या घरात राहतस तेच उपकार समज. फुटो काय गेलं जेवण? केलं होतस ना, ठेवलं होतस ना? मग खराच सांगतोय, रोजच्या सारखं जेवण ठेवलेलं मी. मग कोणी खाल्ल्यान? सरिता तू खाल्लास? नाही. तू 2 जीवांची असस ना? तुका लय भूक लागली सांग माका सांग. अण्णा मागे राहा. या घरात धान्य खैसून येता काय ग? तुझ्या माहेरसून येता? सरिता तुझा बापूस गोणीव पाठवता? माझ्या बापसाक मध्ये घेऊ नको. तर तुमच्या अध्यामध्ये तरी असता काय? काढणार. तुमका सगळ्यांका लई चरबी चढली माझ्या घरात राहता, मी कमवलेला खाता आणि माकाच उपाशी ठेवूक बघता. तुमचं यो चढलेलो आवाज आहे ना, सगळ्यांचा बंद करून टाकेन. कोंबोच्या नरड्यावरून सुरो फिरवतात तसं सुरो फिरवेन. हे बघा, तर झाला ना तर झाला. तुमका भूक लागली आहे ना, मी काहीतरी रांधते. दत्ता टोपा उचल सगळे. अरे ऐकू काय ना, नाही काय तुका? अरे टोपा उचल. सरिता अगो शीता पायाखाली येत ती उचल. अगो असं काय कोणाकच ऐकू येणार नाही काय? माकाच नको माका काय गेला तुम्हीच. सर अहो असं बाय आता उपाशीच राहतले काय रात्रभर? किती करशील? हा, कशी वागतोस बघितलंस ना? ज्या कष्टाची किंमत नाही त्या माणसाक. उरलो सुरलो स्वाभिमान ना, तो तरी बाळग आहे. अरे संसारापेक्षा स्वाभिमान मोठं झालो ना तर घराचे वाशे हलतात, ते टिकूक वय. छाया, गो छाया. काय झालं तिला कशाला आता? अरे पण ती का काय घे का? गो व्हायचा तू जेवलंस? नाही. हा मग हा कोण जेवला?
बाबांनो वच्ची काकी नाही जेवली. ता जेवण मी खाल्लंय. माका भूक लागली होती रे. काय रे, रातच्याकले जेवण झाला काय? लय झाला. रातच्या किती भात खाल्लंस? एवढं नाही, एवढं खाल्लंय. एवढं नाही दत्ता भाऊ, एवढं खाल्लंय भात. खरा सांग, काल रातच्या तू आज जाऊन अण्णांसाठी ठेवलेलं जेवण सगळं संपवलंस ना? होय ना? नाही मी नाही. गेल्या मग कोण जाणार आहात? खरा सांग. नको, तुम्ही मारशाल. नाही मारत, सांग. दत्ता भाऊ, ती इलेली ना, ती ना काढल्यान अशी आत गेली आणि सगळं जेवण घेतल्यान आणि कावक लागली. असे सगळे हात ना भरलेले होते. सगळे चिता होती गातात. असं सगळं असं खायत होती ना. सगळं तोंड भरला. लय खाल्ल्यान ती ना. माका माहित आहे, तूच खाल्लंस. नाही दत्ता भाऊ, मी नाही काय खाल्लं. खरं सांग हा? तंगड्या तोडून तू खरं सांग. दत्ता त्याला मारू नको, त्यांनी काही केलेलं नाहीये. तू असं बोलतो जसं का तुका माहिती कोणी केल्यानंतर. ते मी बघतो, हे चोंट्यानेच केले असणार. बघतो, थांब. चोंट्या? नाही दत्ता भाऊ, चोंट्या नव्हतो. बाईच होती ती. नाही. कोण बोल? बस गो, चाय खातोस ना? होय घेतोय मी. बरा, सावकाश घे हा. गरम असा. गाणं गया. होता असं काय आम्ही नाही येणार करतोस काय तू? आज फाटकच उठलोस. होय गो, 4 वाजता जा गेली. तुझ्या कुकवानं रातभर तमाशो केल्या. नीच कशी येतली. खोलीत इतको आवाज येत होतो. तू बोलवलंस ना म्हणान बाहेर इले. एखादी रात्र जर तमाशो नाही केले नी तर त्यांका अन्न खोत कोण म्हणतलो नाही ना. अगं आपण काय करतलो, रातभर उपाशी असत ते. तुझा कुकू ना पिऊन इला असतला. त्यांका भूक कमी आणि ताण जास्त लागता. असं काय बोला नको गो. मी वायस ना त्यांका भाकरी आणि पिठला देऊन येते. हा, मी देऊन येते तवसर ही भाकरी थोडी थाप आणि मग ते तव्यावर टाक. करशीत ना? होय होय. हा, करपवू नको. नाही. हा, बघते थोडस खातच काय. एखादी भाकरी एकच घेऊन जाते. रातभर इतको तमाशो केले नी तरी ही का त्यांचीच काळजी पडलेली आहे. माधवा, अरे अरे काही नेतच खेळस मागा. ये इथे. अरे पण काय झाला ता तरी सांग. बस बस इथे. अरे असो 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 काय बघतोस तू माझ्याकडे? हा, गप्पा बस. अरे पण काय झालं ता तरी सांग. हा, काल रात्री आबांकडे सगळं जेवण संपवलं, 2 माणसांचं. हा तर माका भूकच लागली एवढी. त्याका मी तरी काय करणार रे. पण मी माफी मागितलंय ना. काल रात्री वाड्यावर अचानक स्वयंपाकघरातलं जेवण संपलं. म्हणजे अरे काय चालवलंयस तू हे? काय काय मी 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 काय केलंय? अरे तूच जेवलास ना? अरे नाही, मी नाही जेवू का? नाही काय? तू सांग, आपण डॉक्टरकडे जाऊया.
पण चल. अरे डॉक्टर किती या? अरे असं अचानक भूक लागणं बरं नव्हे. भास्म्या झालाय तुला, भास्म्या. ए माधवा काय नाही झाला माका. हा काय काही एक झालेलं नाहीये. अरे तुला कळत नाही तुला काय झालंय ते. मी तर म्हणतो आपण रघु काकांकडे जाऊया. हा, तेच काहीतरी उपाय शोधून काढतील. चल. अरे काय काय कसलं उपाय? काय बोलतोस काय तू माधवा? अरे मग का जेवून गेलास तू रात्री? हे बघ, तू एक सर्वसामान्य मनुष्य आहे. तुला जेवढं झेपेल, तुझ्या पोटाला जेवढी भूक लागली असेल तेवढंच आपण खावं. उगा दिसलं समोर अन्न ना म्हणून खात जाऊ नये. अरे माधवा, अरे मी शपथ घेऊन सांगते रे. आबा काकांकडे गेलो होते मी जेवूक. तुझ्या घराकडे किती घेऊ मी जेवू का? आणि तोही एवढ्या रात्रीचो. अरे मग कोण जेवलं? अरे ता माका काय माहित. तुझी शपथ घेऊन सांगते. माझी शपथ घेऊ नको. सांगतो. बरं, माझ्या औषधीची शपथ. अरे गेली रे ती जरा. बरं, तुझ्या औषधीची शपथ. हे बघ, माझ्या आईची शपथ घ्यायची नाही. तो बरं, अण्णांची शपथ. हे बघ, कसेही असले ना तरी ते माझे वडील आहेत. हा, अरे बरं बाबा, त्या संपलेल्या अन्नाची शपथ घेऊन सांगते. अरे मी एक पण शीत नाही खाऊ रे. हा, अरे मग जेवण संपलं कसं? अरे माका काय माहित. तू बघ काय ता. बरा माधवा, तू मुंबई कधी जाणारच रे? मुंबई? मुंबई का? नाही ता असाच. म्हणजे तू आता हैसर असो किती दिवस राहणार ना? हा, राहीन. इथे घर आहे माझं. हा ता असाच. पण थैसर मुंबईत पण तुझी कामं असतील ना रे? कसली कामं? माका माहित, तुका माहित? काही कामं नाहीये. नाही पण म्हणजे आज ना उद्या जाशीलच ना? जाणारच नाहीये. मी शेतीकरण म्हणतो. काय 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 म्हणालस? हो हो, मी इथे राहून शेती करायचा विचार करतोय. चहा. हो सर, तोंडचा पाणी पळाला आणि तुम्ही चाय कसली पाचतास माका? घे. चोंट्या, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. हो, माझं कसलो गैरसमज? हा, एक वेळ कानाचे पडदे फाटतील माझ्या, पण चुकीचा काय ऐकू घेणार नाही पाटणकर बाई माका. हा हो, माधव स्वतः माका म्हणालो तो मुंबईत नाही जाणारा, हैसरच राहणारा आणि शेती करणारा. एक दोन वेळा तर मी त्या जमिनीकडे बघताना पण पाहिलंय. हा, अरे फक्त बघितलंय ना जमिनीकडे, नांगर घेऊन उतरला तर नाही ना? हो, अजून तुमचा विश्वास बसत नाही? हा, ओ अण्णा नायकाचं झील अण्णा नायकाच्या विरोधात गेलो ना तर अण्णा नाईक काय करतील या माहित असा माधवा. हा, माका तर 100% खात्री आहे त्याने तुमका फसवलंय ना. तो तुमका काही एक मुंबई वगैरे घेऊन जाऊचो नाही. हा, बरा झाला ह्या कोणाक कळला नाही का. नाहीतर अण्णा बतूर या सगळा पोचला असता ना तर माधव रवलो बाजू सगळा तुमच्यावर इला असता. हा, पाटणकर बाईनू तुमका या सांगू काय मी, या मुंबईत जाऊचा डोक्यातून काढून टाका. बरं, चहा पी. हा, मी येतोय आणि आजपासून ह्यो विषय बंद. हा, जसा होईत ना तसे दिवस हैसर काढायचे. काय झाला तर मी बघून घेईन सगळा. तुमका काही एक होक देणार नाही मी. हा, अरे माधव तुझ्याकडे कसं काही सांगेल? त्याला कुठे माहितीये की मी तुला सगळं सांगितलंय म्हणून? होय, यो विचार तर मी करूकच नाही. मग
म्हणजे माधव म्हाका चुनो रावलं की काय? बरा जा असत तर असत, पण आता पुढचा सगळा रिसर्च ठरल्याशिवाय ना कोणावर विश्वास ठेवायचो नाही, अगदी माधवावर सुद्धा. येते. नेने काका, तुम्ही इथे असे अचानक? या ना, या आत या. बसा ना. चहा घेणार? नको, घेऊन आलोय. पाणी चालेल. बर. पाणी. तर अण्णापतूर या सगळा पोहोचला असताना तर माधव रवलो बाजूक या या सगळा तुमच्यावर येईल असता. हा, ग्लास. मला वाटतंय मी का आलोय हे मुद्दाम सांगण्याची गरज नाही. प्रिय सुषमा, खूप सारे आशीर्वाद. खरं तर तुला आजारपणात परत पाठवल्यापासून काळजी वाटते. अरे, सुषमा आजारी होती? हो. मी तुला भेटायला येणारच होते, पण काही कारणामुळं येणं जमलं नाही. आता आपण फार दिवस लांब नाही राहायचं, आपण एकत्र राहायचं. आपण दोघीच. अण्णांची सावलीही नाही पडणार. मी तुला शब्द देते. अगं, तुला आत्याकडे मुंबईला जायला आवडतं ना? आता आपण मुंबईलाच जायचं, दोघी, कायमचं. परत या गावात यायचं नाही. तुझा लाडका माधव दादा आहे ना, तो आपल्याला मुंबईला घेऊन जाणार आहे. अगदी देवासारखा तो आपल्या मदतीला धावून आलाय. माधव दादा आपली सगळी व्यवस्था तिथे करेल आणि मग आपण दोघी मुंबईला जाऊ, कायमच्या. अण्णांपासून सुटका होईल आपली. परत कधीही मी अण्णांना भेटणार नाही.